हेलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी जो अर्ज सबमिट केला आहे तो अर्ज साधारणतः किती दिवसात अप्रूव्ह म्हणजेच मंजूर होतो. पण त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की अशाच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ॲवने ट्रेंडिंग अपडेट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जेव्हा तुम्ही फॉर्म किंवा तुमचा अर्ज ऑनलाईन सबमिट केला असेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये दाखवत असेल. म्हणजे तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झाला आहे, परंतु तुमच्या फॉर्मचा जो स्टेटस आहे तो पेंडिंग मध्ये दाखवला जाईल. म्हणजेच तुमचा फॉर्म अजून पुढे पडताळणीसाठी गेला नसेल. पण जेव्हा तुमचा फॉर्म पुढे पडताळणीसाठी जाईल तेव्हा तुमच्या फॉर्मचा स्टेटस अपडेट होऊन तुम्हाला तो स्टेटस इन रिव्ह्यू मध्ये दाखवला जाईल. आता इन रिव्ह्यू म्हणजे तुमच्या फॉर्मची तुमच्या अर्जाची तपासणी किंवा पडताळणी केली जाईल की तुम्ही माहिती व्यवस्थित भरली आहे का. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे सांगितली होती ती तुम्ही व्यवस्थितरित्या सबमिट केली आहेत का हे तिथे तपासून पाहिले जाईल. आणि या तपासणीमध्ये त्यांना काही त्रुटी नाही आढळल्या तर तिथे तुमचा अर्ज मंजूर केला जाईल. आणि तेव्हा तुमच्या फॉर्म स्टेटस अपडेट होऊन तिथे तुम्हाला अप्रूव्ह लिहिलेले दिसून येईल. तर साधारणतः या सर्व प्रोसेससाठी किंवा अर्ज मंजूर होण्यासाठी किती दिवस लागतात किंवा तुमचा अर्ज किती दिवसात मंजूर होईल, तर या सर्व प्रक्रियेसाठी 17 ते 18 दिवस तर लागतातच. हा बघा स्क्रीनवर अर्ज सबमिट केल्याची तारीख 13 जुलै 2024 ही आहे. आणि काल रात्री हा फॉर्म अप्रूव्ड म्हणजेच मंजूर झाला आहे. तर तुम्ही असाच फॉर्म भरला असेल तर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हालाही तुमच्या मोबाईल नंबरवर एक टेक्स्ट मेसेज नक्की येईल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे म्हणून. तर फ्रेंड्स, ही होती आजची माहिती तुमच्यासाठी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ही करा. धन्यवाद.